तर मंडळी आता आम्ही आलो आहोत बाणेरमधल्या जगात भारी कोल्हापुरी अगदी ऑथेंटिक असा अख्खा मसूर सर्व करणाऱ्या रेस्टॉरंटजवळ. बाहेरच तुम्हाला टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या पार्किंगची सुविधा होईल. तर बघूया आतला ॲम्बियन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसूरची टेस्ट कशी आहे, ज्यासाठी मी ऑल द वे इथे आलो आहे. आत आल्या आल्या इंटेरियरकडे नजर पडली आणि सगळीकडे आपल्याला कोल्हापूरचं शब्दभंडार बघायला मिळेल, जसं की नादखुळा, कसं आहे मित्रा, खाकी, निवांत. मजा आली सगळे शब्द बघून. तर इंटेरियर खूप छान, सुबक आणि फॅमिली ओरिएंटेड आहे. मित्रांनो, इथली एक गोष्ट मला फार आवडली, ती म्हणजे एका डेलिकसीवर म्हणजे मसूरवरच फोकस करून त्याला इतकं परफेक्ट बनवलं गेलं आहे ना, म्हणून तर तुमच्या आणि माझ्यासारख्या खवय्यांना इथे छान मसूर टेस्ट करायला मिळेल. इथे पारंपरिक पद्धतीचा अख्खा मसूर मिळतो, जो आपल्याला अगदी गावाकडची कोल्हापूरची आठवण करून देतो. मसालेदार असा मसूर, त्यावर तुपाची फोडणी आणि सोबत तंदुरी रोटी किंवा भात म्हणजे डेडली स्वर्गीय कॉम्बिनेशन आहे. इथे दररोज खवय्यांची इतकी गर्दी आहे की दररोज 4 ते 5 वेळा मोठमोठ्या टोपांमध्ये असा मसूर बनवला जातो आणि तो संपतोही. इथे तुम्हाला 3 ते 4 प्रकारचे मसूर खायला मिळतील, जे मी तुम्हाला पुढे सांगेन. मसूरच्या रेसिपीनंतर आता बघूया तंदुरी रोटीची रेसिपी मेकिंग कशी आहे ती. तर इथे तुम्हाला बटर तंदुरी रोटी आणि प्लेन तंदुरी रोटी असे 2 रोटीचे प्रकार बघायला मिळतील. एकदम झटपट काही मिनिटातच रोटी तयार होईल. आणि इथे मिस्टर दिनेश कोरे जे हॉटेलचे ओनर आहेत, स्वतः सगळा कारभार बघतात. म्हणजे राईट फ्रॉम बेसिक थिंग, जसं की स्वच्छता म्हणा किंवा सगळं ऑपरेशन स्मूथ चालू आहे ना फ्लोअरवर, ही लुक आफ्टर एव्हरीथिंग. काही त्यांचीही मुलाखत आपण पुढे घेणार आहोत अबाउट हिज DIY प्रोडक्ट आणि हिरो प्रोडक्ट आहे त्यांचं, ते आपण पुढे बघूयाच. तर बघा, काही सेकंदातच ही रोटी तयार होईल आता भट्टीमध्ये. एकदम ही रोटी काही खास आहे, म्हणजे रेग्युलर रोटीसारखी छोटी नाही आहे, चुवी नाही आहे. मेन म्हणजे क्रिस्पी मस्तपैकी अशी फ्लफी रोटी होते आणि ब्लोटिंग होत नाही. दॅट इज अ मेन पॉईंट अबाउट दिस. तर मला एकदम धाब्यावरची आठवण आली, कारण युजली अशी धाब्यावरच आपल्याला रोटी मिळते अलॉंग विथ करी. तर मसूरबरोबर ही रोटी ट्राय करायला मी खूप उत्सुक आहे. तर बघा किती छानपैकी काही सेकंदातच, हार्डली इन फ्यू सेकंड्स, ओके, ही रोटी तयार झाली. चला तर आता मसूरबरोबर ही रोटी टेस्ट करूया. मित्रांनो, हा आहे कुश्का राईस. कुश्का राईस इज ओरिजिनली फ्रॉम सदर्न पार्ट ऑफ इंडिया. कुश्क म्हणजे प्लेन, हा एक प्लेन राईस आहे. याच्यावरती बिरिस्ताचं म्हणजे फ्राईड अनियन आणि चॉप्ड कोरिएंडरचं मस्त असं गार्निशिंग केलं जातं. बघा किती सुंदर दिसते ही डिश. आता यामध्ये कधी कधी तूपसुद्धा मिक्स करतात फ्लेवर पण आणण्यासाठी. आणि हा राईस आणि अख्खा मसूरची ग्रेव्ही म्हणजे छान कॉम्बिनेशन. आता पुढची डिश बघूया, जी आहे सिग्नेचर डिश. इथलं दही आहे की आईस्क्रीम हेच कळेना. म्हणजे वाटी उलटी केली तरी पडत नाही, इतकं छानपैकी सेट केलं आहे बघा. म्हणजे हे फुल फॅट क्रीमपासून बनवलं गेलं आहे गाईस. तर मला हे फार आवडलं. आता कोल्हापुरी रेस्टॉरंट म्हटल्यानंतर आपला खरडा म्हणजे ठेचा तर आलाच. बरणी उघडल्या इतका छान असा फ्रेग्रन्स आला ना की मजा आली. म्हणजे तोंडी लावण्यासाठी अजून एक अकंपनिमेंट इथे आहे. इथे आम्ही ऑर्डर केलं होतं मसाला छास, बटर मिल्क, तंदुरी रोटी आणि नॉर्मल रेग्युलर मसूर. त्यामध्ये मी तुपातला किंवा लसूणचा नाही मागवलं, कारण की मला ऑर्गॅनिक टेस्ट करायची होती. आय वॉज इगर टू टेस्ट दिस. बघा किती मस्त असा मसूर दिसतोय. त्यानंतर आपल्याकडे सोलकढीसुद्धा आहे. तर इथे प्रत्येक पदार्थ किती परफेक्शनने बनवला गेला आहे बघा. म्हणजे दहीसुद्धा इथे परफेक्शनने बनवलं गेलं आहे आणि प्रत्येक पदार्थ हा हेल्दी आहे. तुम्ही नोटीस केलं आहे का? म्हणजे मसूर हे प्रोटीन, सोलकढी इज हेल्दी, मसाला छास हेल्दी, त्यानंतर दही इज हेल्दी. म्हणजे प्रत्येक, जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर हे रेस्टॉरंट तुमच्या चेकलिस्टवर नक्की असायला पाहिजे. मी तर इथला नेहमीचा कस्टमर झालो आहे. म्हणजे तुम्हाला टेस्ट आणि हेल्थ कॉन्शियस म्हणजे हेल्दी फूड इथे तुम्हाला दोन्ही एकाच वेळेला मिळतील, अगदी माफक दरात. टेस्टमध्ये जराही कॉम्प्रोमाइज नाही, लेट मी टेल यू अगेन. म्हणजे मजा आली. इतक्या वर्षांनी इतका मस्त असा मसूर मी इथे टेस्ट केला. मी अँड माय वाईफ बोथ लाईक्ड इट. म्हणून तर इथे खवय्यांची इतकी गर्दी आहे. तर गुड जॉब गाईज. पुरेपूर म्हणजे जगात भारी कोल्हापुरी हॅज डन वंडरफुल जॉब. मी इथला नेहमीचा कस्टमर झालो आहे. तर आपण पुढे दिनेश सरांना जे ओनर आहे त्यांनाही भेटूया आणि काही हॅपी कस्टमरचे रिव्ह्यू आहेत ते सुद्धा आपण नक्की बघूया. आज आहोत दिनेश कोरे सरांबरोबर, जे या हॉटेलचे ओनर आहेत. आम्ही इथे फॉर्च्युनेटली आलो आणि इथे होते आज अवेलेबल. सर, दिनेश सर, जरा सांगा की आपल्या रेस्टॉरंटबद्दल आपली जर्नी कशी होती आणि किती आपले ओव्हरऑल रेस्टॉरंट्स आहेत, आउटलेट्स. तर जगातभारी कोल्हापुरी हे जवळपास 18 वर्षापूर्वी, टोटल 19 वर्षापूर्वी चालू झालं. कोल्हापुरात आमची पहिली ब्रांच आहे, त्याचं नाव मराठा खासियत आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड जयसिंगपूरला चालू झाली. थर्ड जी आहे ती पुण्यात स्वारगेटपासून आपण कात्रला जातो तर सिटी प्राईडच्या समोर आहे. तिथं आम्हाला पुण्यात 17 वर्ष झालं, आता 18 वर्ष चालू आहे. ग्राहकांच्या आणि कस्टमरच्या आग्रहास्तव आपण आता चौथी ब्रांच म्हणजे पुण्यातली दुसरी ब्रांच ही बाणेरमध्ये चालू केली आहे. आणि त्याला जवळजवळ आता 8 महिने कंप्लीट झालेले आहेत. मार्चमध्ये आपण ते चालू केले आहे आणि कस्टमरचा याही ब्रांचमध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे आणि फीडबॅकही चांगला आहे. DIY प्रोडक्टबद्दल जरा सांगा. तर आमचा स्वतःचा प्रोडक्ट आहे
जगात बारी कोल्हापुरी अख्खा मसूर, रेडी टू ईट अख्खा मसूर. तर यात मसूर तयार आहे. त्यात फक्त तुम्हाला अर्धा ते पाऊण कप पाणी ॲड करून गरम करून डायरेक्ट हे सर्व करण्यासाठी रेडी आहे. हा आपला प्रोडक्ट आहे. हा आपल्या प्रत्येक ब्रँचवर अवेलेबल आहे. तर आणि याची जी शेल्फ लाईफ आहे ती 12 मंथ्स असते, 1 वर्ष. येस. तर आमचे खूप कस्टमर्स आहेत ज्यांची मुलं बाहेर परदेशी राहतात, तर ते इथून घेऊन जातात. काही लोक अशी आहेत जे दुसऱ्या सिटीमध्ये राहतात, त्यांना मसूर आवडते म्हणून ते घेऊन जातात रेडी फूड. यालाही खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. आता मंडळी पुढे बघूया हॅपी कस्टमरचं काय म्हणणं आहे जगात भारी कोल्हापुरी या रेस्टॉरंटबद्दल. तुम्ही एक्सपिरियन्स सांगा तुमचा इथे कसं आहे. एक्सपिरियन्स एकदम म्हणजे अतिशय उत्तम आहे. पहिल्यांदा मी अख्खा मसूर कोल्हापूरला खाल्लेला आणि त्याच्यानंतर मला म्हणजे असं खूप ठिकाणी मी ट्राय केला, अख्खा मसूर असा चांगला भेटला नाही. तेव्हा मी इथे आलो, म्हणजे जेव्हा यांची ओपनिंग होती तेव्हा, म्हणजे यांची फर्स्ट ब्रँच आय थिंक स्वारगेटला, तर ते आम्हाला माहिती आहे, आम्ही तिथं रेग्युलरली जातो. तेव्हा आम्ही येत होतो रँडमली, तर त्यांचं उद्घाटन चालू होतं. तेव्हा आम्हाला एवढी इच्छा झाली अख्खा मसूर, तेव्हा आम्ही आलेलो. पण तेव्हा उद्घाटन होतं तर आणि चालू नव्हतं किचन म्हणून आम्ही मग यांनी म्हणलं नेक्स्ट डे या. तर नेक्स्ट डे आम्ही इथे आलो आणि नेक्स्ट डे जेव्हा आम्ही अख्खा मसूर खाल्ला तेव्हा आम्ही ऑलमोस्ट 2 ते 3 महिने दर विकेंडला आम्ही इथे अख्खा मसूर खाल्ला. तुम्ही नेहमीचे कस्टमर. आठवड्यात ऑलमोस्ट 2 दिवस असतात त्यांचा. आम्ही इकडे जे आम्ही 2-3 लोक आहेत ना, जे प्रॉपर 6-7 लोक अख्खा मसूर खायला येतो आणि चव अतिशय उत्तम आहे. म्हणजे कोल्हापूर नंतर जर कुठे मी अख्खा मसूर चांगला खाल्ला असेल तर जगात भारी कोल्हापूर. थँक्यू सो मच.